सर्वप्रथम आमचे सर्व कार्यकर्त्यांना या आमच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ होते त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। हे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रचार कार्यालय म्हणून आज आम्ही इथं उद्घाटन झालेले आहे आणि ही इलेक्शन ही सर्व पक्षीय आहे, म्हणजे असं कुठलं नाही की अपक्ष आहे। आम्ही सर्व पक्षांच्या पाठिंब्याने आणि सर्व जनतेच्या साथीने ही इलेक्शन लढवत आहोत आणि ह्या मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद हा सर्व जनते सामान्य नागरिकांचा ह्या आम्हाला सर्वांना मिळत आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात या कार्यालयाच्या माध्यमातून होईल आणि हे येत्या 7 तारखेला जे इलेक्शन आहे त्यासाठी सर्व कार्यकर्ते आमचे जोमाने कामाला लागलेत आणि नक्कीच या मतदारसंघात इतिहास घडेल आणि एक नवी परिवर्तनाची दिशा या मतदारसंघात ठरवेल। आता तुम्ही उल्लेख केला की सर्व पक्षीय कुठेतरी नाराज झालेले ठाकरे सेनेचे त्यावेळीचे कार्यकर्ते आज तुमच्यासोबत आहेत का? नक्कीच आज जर बघायला गेलं ठाकरे सेनेचे आमचे असतील, समजा बाकीचे इतर पक्ष जे असतील, शिवसेना, आता तुम्ही म्हणत गेलात की शिंदे सेना, ते सुद्धा आपल्या बरं आहे, ठाकरे सेना बरं आपल्या आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि सर्व म्हणजे आमचे म्हणजे इतर पक्षातलेच तुम्हाला इथं काही दिवसात समजतील आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत। त्याच्यामुळे याच्यात काय घाबरून जाण्याची गरज नाही। ही निवडणूक आहे ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आणि सर्व पक्षीय आमच्या सोबत आहेत। आम्ही समाजकारण करणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही राजकारणासाठी कधी समाजकारण केलं नाही आणि अन्याय तर माझ्यावर कधीच झाला नाही। हा मतदारसंघ जेव्हा आरक्षित ओपन झाला, म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला, तेव्हा आमची भावना होती की सर्वसामान्य कार्यकर्ता कोणी असू दे, समजा आम्ही इच्छुक होतो पण सर्वसामान्य या मतदारसंघातला कोणी कार्यकर्ता उमेदवार म्हणून आम्हाला चालला असता, पण एकच घरातले उमेदवार प्रत्येक वेळी लादले जातात या मतदारसंघात आणि आपला जो मतदारसंघ आहे तो 80% ओपन समाजातला आहे, म्हणजे सर्व धर्म असतील ओपन समाजातले असल्यामुळे कुठल्याही आपल्याकडे 10 कार्यकर्ते इच्छुक होते तरी पण डावलून जर एखाद्या कॅटेगरीतल्या जर उमेदवाराला जर उमेदवारी दिली गेली तर हे कुठेतरी आपल्या सर्वसामान्य लोकांवर अन्याय आहे आणि ह्याच्या विरुद्ध रोष म्हणून सर्व जनता एकवटली आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही ही उमेदवारी भरा, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत। ही आमची कुठल्याही व्यक्तीविरुद्ध लढाईच नाही आहे, ही जी दडपशाही, हुकुमशाही आणि मीपणा आहे त्याविरुद्ध लढाई आहे आणि सर्व पद एकाच घरात ही जी संकल्पना जी चालू आहे नवीन, म्हणजे कुठलंही पद आलं, कुठली इलेक्शन लागली की आपल्याच घरात ते उमेदवारी मिळाली पाहिजे या दृष्टीने म्हणजे आज बघायला गेलं तर 6 पदं घरात आहेत, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही घरातच फक्त पद ठेवणार आहात। त्याच्या विरुद्ध सर्वसामान्य जनतेचा रोष चांगल्या उगवून आला आणि सर्व जनता एक झाली आणि त्यांनी अशी विनंती केली की तुम्ही इलेक्शन लढवली पाहिजे। इलेक्शन ही आमच्या हातात नाही पण जनतेच्या हातात आहे आणि याचा प्रत्यय तुम्हाला नक्कीच वेळोवेळी आम्हाला येत आहे।